आज आहे संकष्टी. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे उकडीचे मोदक. त्यासाठी मी एक पातेला घेतला आहे आणि त्याच्यात थोडंसं 1 चमचा असं तूप घातलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घातलेलं आहे आणि खोबरं थोडं शॅलो फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला नंतर गूळ टाकायचं आहे. गूळ असं पूर्णपणे वितळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आणि वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं मिक्स आपल्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. नंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये मी गरम करण्यासाठी पाणी ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तूप घालून घेतलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये मी 1.5 वाटी असं तांदळाचे पीठ घालून घेतलं आहे. नंतर चमच्याने व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे. नंतर हे पीठ आपण एका झाकण मारून असं ठेवून द्यायचं. नंतर हे पीठ मळण्यासाठी एक ताट घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मळलेले जे उकडीचं पीठ असतं ते पूर्णपणे ताटामध्ये ठेवून व्यवस्थित असं मळून घेतलेलं पाहिजे. त्याच्यानंतर मी असं पोलपाट घेतला आहे. त्याच्यावर छोटे छोटे असे गोळे करून मी ते गोळा घेतला आहे आणि व्यवस्थित असं मी लाटण्याने लाटून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण बारीक करून आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित असं सारण घालून सुंदर असे गणपती बाप्पासाठी सुंदर आणि सुबक असे छान प्रकारे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहे. आणि मोदक तयार करताना सर्वप्रथम म्हणजे आपल्या हाताला तेल लावलं पाहिजे. जेव्हा आपण हाताला तेल लावतो तेव्हा आपल्या ज्या पाऱ्या असतात त्या आपल्या हाताला चिटकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका ठिकाणी पाणी जे आपण पातेल्यामध्ये तापवून ठेवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण एक अशी चाळणी घ्यायची आहे. चाळणीला तेल वगैरे लावून आपण तयार केलेले मोदक चाळणीवरती ठेवून द्यायचे आहेत आणि असे 15